तर नमस्कार मंडळी, स्वागत आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. आपल्या महाराष्ट्राचा तुमचा एवढं घेऊन आला एक नवीन व्हिडिओ. तर मस्त अशी सकाळ झाले, मस्त असं वातावरण झालं कोकणात. आणि आत्ता आम्ही चालू आहे गणपतीपुळ्याला. पाऊस रात्रभर खूप पडला आहे. आता तिकडे समुद्राचं पाणी म्हणतात आत येतं की बाहेर, ते आता मला माहीत नाही आहे. तिकडे गेल्यावर किती व्ह्यू भेटतोय किंवा वेदर क्लिअर असेल तर आपण ड्रोन पण उडवू. आज सोबत आहे तेजसची मम्मी चिराग आज आपल्यासोबत असणार आहेत. मस्त अशी झाडं झालेत. काल रात्री आम्ही ड्रोन उडवला, तो तो मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला फुटेज दिसेल. आजचा व्हिडिओ चालू करूया. कारच घेऊन चाललो आहे, कारण इकडून जर पब्लिक ट्रान्सपोर्ट यूज केला तर खूप वेळ लागू शकतो. चला तर मग आजचा व्हिडिओ चालू करूया. आत्ताच अडिवरे महाकाली मंदिरात जाऊन आलो. तिकडे शूज असं अलाउड नव्हतं म्हणून नाही केलं. आत्ता आपण डायरेक्ट जाऊया गणपतीपुळ्याला. तर आता मागे आहे गणपतीपुळ्याचं मंदिर. आता मागच्या वेळी पाणी पूर्ण इथपर्यंत असं आलेलं, पण आता थोडं खाली ओसरलंय तर आतमध्ये येऊ दिलंय. आताच दर्शन वगैरे घेतलंय आम्ही आणि आता आरेवारे बीचला जाऊ. पावसाचं वातावरण झालंय. एकंदरीत येताना खूप काही बघायला होतं, पण मी सगळं दाखवू शकत नाही कारण खूप जास्त काय म्हणतात त्याला पाऊस होता, तर बाहेर कॅमेरा पण काढू शकत नाही. पण आता आय गेस कॅमेरा ओपन केला आणि छान दिसतंय. कुठचे तुम्ही? आम्ही महाराष्ट्र नाशिक. नाशिकडनं आले. कसं वाटलं गणपतीपुळे? मस्त, एक नंबर आलं. एक नंबर. थँक्यू सो मच बाई. चल बाय. घरच्यांसाठी प्रसाद घेतलाय, लाडू 5 यांनी 6 आणि नारळ वगैरे तर घरीच होते.
तर मग सगळं घरूनच सामान घेऊन गेलो, फुल आणि नारळ, कारण त्याच्या आजूबाजूचा जो परिसर आहे तो एकदम मस्त आहे. आणि शूज ठेवायचे असतील तर इथे आहे शूज ठेवायला मोफत सुविधा. गाडी लावली आम्ही तिकडे. चला तर मग मस्त असं दर्शन झालंय आणि महाप्रसाद मिळालाय. बाकीच्या गोष्टी पण थोड्या खरेदी केल्यात. आता गाडीत बसूया, आरेवारे बीचच्या इकडे जाऊया आणि जाता जाता अजून 2-3 पॉईंट आहेत ते कव्हर करू आणि मग आपण घरी जाऊया. इकडे सगळे चालत आहेत. चला. आत्ताच इथे पन्हापे आलो आणि खूप पाऊस आलेला म्हणून आतमध्ये अडकलेलो. एवढा पाऊस म्हणजे अचानक पाऊस येतो, अचानक पाऊस जातो. त्या ड्रोन उडवणं रिस्की आहे. नको नको ड्रोन इकडे. तिकडे जागा मिळेल ना उडवायला? कुठे? तिकडे बीचवर उडव सर. पण आता तर ड्रोन नाही उडवू शकत, नाहीतर मग ड्रोन पण जाईल आणि व्ह्यू पण जाईल. असं अलाउड नाही आहे लाईट लावून गाडीला. कुठलाच बरं आहे तुला ड्रोन ट्रेक ऑफ करायला? तो काय बीच आहे का तो? तो पूर्ण असा कडा आहे हा आणि हे खाली आहे समुद्र. खाली पहा, खाली हा, समुद्र डोंगरावर. ओके. कातळाच आहे पूर्ण. तो माती नाही, काय नाही, फक्त कातळ. थांबू इथे आतमध्ये दाबतोय. तर आत्ता आरेवाऱ्याच्या इथे थांबलोय आणि आत्ता ड्रोन उडवणार आहे. ड्रोन आत्तापर्यंत पाहिलेला सर्वात मस्त असं लोकेशन आहे आणि मी तर साहजिक ह्याच्यात उतरणार नाही. मला एवढं आवडत नाही पाण्यात वगैरे उतरायला आणि आजकालचा केसेस तुम्ही बघताच आहे. पुढे फिरायला जात असाल तर अशा ठिकाणी उतरणं टाळा, कारण वरून जर पाण्याचा फोर्स आला तर पाण्यासोबत तुम्ही पण डायरेक्ट टेक ऑफ. चला आता अंबोलगड बघूया आणि मग तिथे ड्रोन उडवू. इथे थोडा रिस्की आहे, पाऊस येतोय जातोय. चला पटपट बाकीच्या गोष्टी बघून घेऊया. गाडी इथे लावलेली बाजूलाच. हे गावाचं नाव काय रे? नाही नाही, वाडापेठ, अडिवरे. अडिवरेला कधी येत असाल तर इथे नक्की विजिट करा. मस्त असं लोकेशन आहे.
तर आत्ता आपण आहे आंबोलगडला आणि खूप वारा सुटलाय आणि हा खूप रिस्की लोकेशन तर वाटतंय मला, पण व्ह्यू मी तुम्हाला आता एका मिनिटात दाखवतोय. ऍक्च्युली खूप भयान आहे, पावसामुळे जरा जास्तच लाटा येत आहेत. बाप रे, हा साला कातळ आहे खाली, पण व्ह्यू बघाल तर एक नंबर आहे. ठेव. हा बघूया, उडला तर उडला है ना. पाऊस पडल्यासारखा वाटतंय रे परत. बस झाला, इथं थांबे. ए पाणी लागू दे थोडा. तो पडलाय ना, हा. तिथं फर्स्ट टाइम आलेलो ना, त्याच्यावर फोटो काढलेला आहे. उतरून अरे तो पूर्ण होता पिक्चर, फोटो काढलेले. कधी पडलं ते? ते पण लांबच सेम. नाही, इथूनच उडव. इथून उडव, राहू दे. तर मस्त आज फिरून झालाय आणि 2 ते 3 लोकेशन आपण आज एक्सप्लोअर केल्यात. हा, संध्याकाळ झाले, पाऊस पडायच्या आधी घरी आलोय. खूप पाऊस पडतोय, मध्येच पाऊस पडतोय, मध्येच थांबतोय, पण जेवढं शूट करता येईल तेवढं शूट केलं आणि तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलाय. पुन्हा आपण दुसऱ्या कोणत्या तरी सीझनमध्ये हे सगळं एक्सप्लोअर करूया. तुर्तास रजा घेतो, पुन्हा भेटू आपण अशाच कोणत्या तरी एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.